ज्या बॅक्टेरिया आहे प्रत्येक वेळेस आपण 100 ml टाकलं तर आपल्या जे मदर बॅक्टेरिया आहे त्या कधीही संपणार नाही आणि आपली बॅग कधीही जाम होणार नाही। साधारणतः हे 100 ml मी टाकतोय। 50 थोडं कमी जास्त झालं तरी अडचण नाही। असं 100 ml मी बॅक्टेरिया ड्रममध्ये टाकलेले आहे। यानंतर बांबूच्या साहाय्याने कोणताही हात न भरवता मी हे द्रावण मिसळून घेणार आहे। बांबूच्या साहाय्याने कोणताही हात घालण्याची आवश्यकता नाही। थोडंसं रॉ मटेरियल मोठं गेलं तरी अडचण नाही। बांबूच्या साहाय्याने मी फक्त शेण वगैरे डायरेक्ट ओतलेलं आहे म्हणून थोडंसं हलवून घेतोय। आणि जर फारच मोठा काडी कचरा असा गवत वगैरे असेल तर तो चाळणीने किंवा आपण हाताने असा काढून टाकावा किंवा आपल्या चाऱ्याचे मोठे वेस्टेज जर गेले तर ते आपण काढून टाकले तर तेवढं आपली बॅगची लाईफ वाढेल आणि 8-10 वर्ष आपल्याला बॅग परत काही करावं लागणार नाही। अशा पद्धतीने हे द्रावण फक्त हलवून घेतलं आणि नंतर आता मी तिकडं टाकीच्या उजव्या बाजूला जो वाल्व आहे तर तो आता ओपन करणार आहे। साधारणतः एक 5-10 सेकंदामध्ये सगळं मटेरियल आता जाणार आहे। हा वाल्व मी आता ओपन करतोय। बघा सगळं मटेरियल काही न करता आतमध्ये चाललेलं आहे। तुम्ही टिपाकडे बघा, थोडंसं आपण नंतर खालचं काही गोल वगैरे किंवा काही राहत असेल तर त्याच्यासाठी असं थोडंसं ढवळून देऊ शकतो। 10 ते 15 सेकंदाचा सगळा खेळ आहे। जे इनपुटचा जो कॉक आहे त्याचा जो पाईप आहे थोडासा वर ठेवलेला आहे साधारणतः 6 इंच, कारण शेणामधले जे खडे असतील किंवा इतर जे कंटेन असतील जे जड आहे ज्याला आपण सॉलिड म्हणतो तर ते खाली तसेच राहून जातात। म्हणून माझ्या बॅगमध्ये कधीही खडे किंवा काही शक्यतो जाणार नाही। आता हे मिश्रण सोडून झालं, आता मी हा कॉक बंद करतोय। ज्यावेळेस आता हे मिश्रण मी आज संध्याकाळी सोडलं 72 तासांना मी तिकडं जो आउटपुटचा जो कॉक दिसतोय तर त्याच्यातून मी 200 लिटर, आता मी सोडताना 200 सोडलेलं आहे, साधारणतः एक 10-15 लिटर कमी असेल, पण जेवढं सोडलं तेवढं मी बाहेर काढू शकतो। इथं हा इयर पास होण्यासाठी आपल्या बॅक्टेरिया जिवंत आहे याचं जर बघायचं असेल तर हा इयर 24/7 म्हणजे दिवसातले 24 तास आणि हप्त्यातले 7 दिवस असा हा इयर निघत राहतो। आता कॉक ओपन केला होता म्हणून इयर जास्त निघतो, दरवेळेस एवढा इयर निघत नाही, एवढी हवा निघत नाही, पण हा इयर नेहमी निघत असतो। त्यानंतर आपली जी बॅग आहे एकदम आता फुगलेली आहे मस्त, आणि इकडं जो आउटपुटचा कॉक आहे तर ह्या आउटपुटच्या कॉकमधून आपण जे द्रावण 72 तासांनी काढू शकतो। मी आत्ता सोडलेलं आहे, फक्त आपणास दाखवण्यासाठी मी हे द्रावण कसं बाहेर निघेल हे सांगतोय। आपण पण लगेच काढू नये, 72 तासांनी काढलं तर त्याचे रिझल्ट पण टॉप असतात। इयरमुळं कॉक थोडासा फिट्ट आहे। अशा प्रकारचं द्रावण आपण 72 तासांनी काढू शकतो। हे पहिलं रेडी झालेलं द्रावण होतं आणि असं द्रावण आपण इथं मी माझा ट्रॅक्टर लावत असतो। त्यानंतर ट्रॅक्टरला माझी ही इकडं जे फिल्टर आहे त्या फिल्टरला जोडण्यासाठी ही नळी तिकडं फिल्टरला जोडलेली ट्रॅक्टरच्या ब्लोअरला जोडून मी डायरेक्ट माझ्या बागांना, त्याच्यानंतर तिकडं माझं गिन्नी गवत आहे, घास आहे, त्यांना मी डायरेक्ट दर 15-20 दिवसांनी देत असतो। त्याचे रिझल्ट पण मला एकदम चांगले आलेले आहे। आपण पण सर्वांनी अशा पद्धतीने आधुनिक जीवामृत करावं आणि जो त्रास होता, जो कष्ट होता, ज्याच्यामध्ये आपले थोडेसे खूपच मेहनत जायची, पैसे पण जास्त खर्च व्हायचे आणि ते खर्च होऊ नये, शेतकऱ्यांना सोयीस्कर वाटावं आणि आपला खर्च पण कमी व्हावं, त्याच पद्धतीनं आपल्याला चांगले रिझल्ट पण भेटावे आणि जो
पारंपरिक जीवामृताचा जो उग्र वास येत होता, दुर्गंध येत होता, याचा अजिबात कोणताही दुर्गंध येत नाही. सहज आपण हातात घेतलं, नाकाला लावलं तर आपल्याला साधारणतः पिकलेल्या फणसासारखा असा सुवास येतो आणि तो आपण कोणत्याही त्रासाशिवाय आपण त्याचे स्प्रे पण करू शकतो. मी काही सोयाबीनला यावर्षी काही स्प्रे केले, घासाला स्प्रे केले, आता बागाला पण काही स्प्रे करणार आहे आणि असा मला आलेला माझा एकंदरीत अनुभव. पण पारंपरिक जीवामृतपेक्षा मला आधुनिक जीवामृत बनवण्याची पद्धती एकदम आवडलेली आहे. कंपनीचं म्हणणं आहे का 8 ते 10 वर्षे या बॅगला काही होणार नाही. बॅग जर भरलेली असेल तर कोणत्याही प्रकारचे उंदीर या बॅगला आत्तापर्यंत मला बसून 4-5 महिने झाले, कोणतेही उंदीर या बॅगला आत्तापर्यंत जवळ पण आले नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का आपण पारंपरिक जे जीवामृत टिपामध्ये बनवत होतो त्या त्रासातून आपण आता मुक्त व्हावे आणि आधुनिक जीवामृत कसं बनवता येईल सोप्या पद्धतीनं. एकाच माणसाचं तुम्ही बघितलं का सगळं मी जमा करून ठेवलेलं एकाच माणसाने सोडता येईल अशी ही प्रक्रिया आहे आणि हे सगळं आपल्या सर्वांच्या सोयीसाठीच आहे. नवी उधळला उभ्या अंगात भिनला पूर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल DJ Sangam in the mix.